तुमच्या दोन्ही मुलींचे दुर्धर आजार बरे करतो, माझ्या अंगात शंकर महाराज येतात असा दावा करत एका महिलेने पुण्यातल्या एका उच्च शिक्षित कुटुंबाला तब्बल 14 कोटींना गंडवल्याचा दावा होतोय. पाहूया. पुण्यात चक्क इंजिनियर दाम्पत्याला भोंदूबाबानं 14 कोटींना गंडवले. पैशाबरोबरच स्वतःचं पुण्यातलं घर, इंग्लंडमधला बंगला, फार्म हाऊसही कुटुंब गमावून बसलं. इंजिनियर दीपक डोळस आणि शिक्षक पत्नी यांच्या दोन्ही मुलींना दुर्धर आजार होता. माहितीनुसार अनेक उपायांनी फरक न पडल्यावर डोळस कुटुंबाची एकदा दीपक खडके नावाच्या व्यक्तीची भेट झाली. खडकेने त्यांची शिष्या वेदिका पंढरपूरकडे दाम्पत्याला नेलं. वेदिकाच्या अंगात शंकरबाबा येत असल्याचं सांगितलं गेलं. वेदिकानंही अंगात शंकरबाबा आल्याचं नाटक करून तुमच्या पैशांमध्ये दोष आहेत, तुमच्या मुली बऱ्या होण्यासाठी पैसे आमच्या बँकेत वळते करा म्हणून सांगितलं. आरोपानुसार कुटुंबानं दीपक खडके आणि वेदिका पंढरपूरकरच्या खात्यात पैसे वळवले. त्याचाही उपयोग न झाल्यावर पुढच्याच तारखेला तुमच्या घरात दोष आहे म्हणून वेदिका पंढरपूरकर इंग्लंडमधील बंगला, फार्म हाऊस आणि पुण्यातलं घर विकून पैसे वळते करायला लावले. धक्कादायक म्हणजे दाम्पत्यानं तेही केलं. मुलींचा आजार बरा व्हावा म्हणून स्वतःचं आडनाव डोळस असलेलं कुटुंब आंधळं झालं होतं. स्वतःचं राहतं घरही तारण ठेवलं, मात्र तरी काही उपयोग न झाल्यानं अखेर कुटुंबाचे डोळे उघडले आणि आता त्यांनी पुणे पोलिसांना पत्र लिहून 14 कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार दिली. दुसरीकडे अंगात शंकरबाबा येत असल्याचं सांगणारी वेदिका पंढरपूरकरनं मात्र आलिशान बंगला घेतलाय. पण दाम्पत्याच्या तक्रारीनंतर त्या बंगल्यातून वेदिका पंढरपूरकर आपल्या पतीसह गायब झाल्याची माहिती आहे. त्या वेदिका आणि त्या खडके यांनी त्या प्रॉपर्टी विकून ते पैसे त्यांच्या नावावरती घेतले. तिसऱ्या फेजमध्ये जे आहे त्यांना राहतं घर देखील विकायला लावलं, त्याच्यावरती देखील लोन घ्यायला लावलं. IT इंजिनियर असलेले डोळस पती पत्नी केवळ आणि केवळ त्या मुलींचा दुर्धर आजार हा बरा होईल आणि जे त्यांनी गुरुमाऊली म्हणून त्या वेदिका पंढरपूरला मानलं होतं त्या आधारावरती भान ठेवून ते त्यांना पैसे देत गेले. घेतल्यानंतरून त्यांना ज्यावेळेस कळालं की आपली अशी फसवणूक झालेली आहे, मुलींमध्ये कोणताही फरक पडला नाही आणि देवाच्या नावावर शंकर महाराज अंगात येतात, शंकर महाराज अंगात येऊन एक तास गप्पा मारतात, बोलतात, मुलींना बरं करण्याचं आश्वासन देतात. या भोळ्या भाबड्या आशेपायी ह्या मांत्रिकांच्या नादाला लागून त्यांना 14 कोटी रुपयाचा गंडा ह्या खडके आणि पंढरपूरकर फॅमिलीने घातलेला आहे. हे तेच पुणे जिथे डॉक्टर दाभोलकरांनी भूत भूताटकी अंगात येणं याला बळी पडू नका म्हणून पूर्ण हयात खर्च केली. त्याच पुण्यात आजही परदेशात नोकरी करणारे, इंजिनिअरिंगची डिग्री घेणारे लोक भूलथापांच्या जाळ्यात अडकून आयुष्यभराची संपत्ती गमावून बसतात. आणि सध्या आपण या बंगल्यात आलेलो आहोत आणि या सगळ्या संदर्भात ज्यावेळी दीपक डोळस आणि त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केल्या असता त्यानंतर कुणाल आणि वेदिका पंढरपूरकर हे या ठिकाणाहून गायब झालेले आहेत. आपण पाहू शकतो हा महात्मा सोसायटीतला बंगला आहे आणि ज्या ठिकाणी वेदिका पंढरपूरकर आणि कैलास पंढरपूरकर हे वास्तव्यास आहेत आणि शंकर महाराज अंगात येतात अशा पद्धतीची बतावणी करत या वेदिका पंढरपूरकर यांनी दीपक डोळस आणि त्यांच्या कुटुंबियांची फसवणूक केलेली आहे. योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.